करवीर विधानसभा मतदारसंघातून नवीन नूतन आमदार जे आहेत ते चंद्रदीप नरके आपल्यासोबत आहेत। साहेब, एक मोठा विजय या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत ही निवडणूक त्या इथे गेली होती। ऐतिहासिक निवडणूक आहे, शेवटच्या क्षणापर्यंत आहे। माझ्या तिन्ही निवडणुका विजय जर ते अशाच आहेत। हा मुळात काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि काँग्रेसच्या बालेकिल्ल्यामध्ये मी एकटा लढतोय। अनेक लोक माझ्या विरोधात असतात, सगळे नेते मंडळी विरोधात असतात, तरीसुद्धा या बालेकिल्ल्यामध्ये मी शिवसेनेचा झेंडा फडकवतोय, ही महत्त्वाची गोष्ट आहे। माझ्या इकडं या मतदारसंघामध्ये आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या नेत्यांची वेगवेगळी मतं आहेत आणि जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांची मतं या मतदारसंघात आहेत आणि सगळी एकत्र बसवून घेऊन या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला विजयी होता येते हे कॅल्क्युलेशन करून आम्ही जातो। मला वाटतं की जनतेचा विश्वास होता। 70,000 मतदान लोकसभेला आमच्यावरती लीड होतं, तसा हा बालेकिल्ला सतीश बंटी पाटील या मतदारसंघातून आमदार होते। शाहू महाराज याच ठिकाणी आता खासदार आहेत, त्यांचा सगळा हा प्रभावशाली त्यांचा असणारा हे मतदारसंघ आहे। बावड्यामध्ये त्यांचा साखर कारखाना आहे, कुळचे काही संचालक आहेत ते सुद्धा इथंच सगळे राबत होते। अनेक गोष्टींचा दबाव, अनेक गोष्टींचा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा दबाव अधिकाऱ्यांचा, त्याच्याबरोबर या ठिकाणी गोकुळ दूध संघाच्या काही संचालक दबाव, इतके प्रचंड दबाव या मतदारसंघामध्ये असतात। हे सगळं पार करून या ठिकाणी मतदारांनी या ठिकाणी आशीर्वाद दिला। विशेष करून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे मी मनपूर्वक आभार मानतो। त्यांनी या ठिकाणी या मतदारसंघामध्ये मला निवडणूक केली। मी पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे गेलो, म्हणजे ज्यावेळी पक्ष हे झाला, आणि एकनाथ शिंदे साहेबांना कार्यकर्त्याची जाणीव आहे आणि कार्यकर्त्याचा मान सन्मान ठेवून त्याला पाठबळ देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब करतात। त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आहेत, अजितदादा आहेत, हे सगळे नेतेमंडळी या ठिकाणी आहेत। या सगळ्यांच्या मध्ये मला या ठिकाणी महादेवरावजी माडिक असतील, दिग्विजय खानविलकर माझे गुरु आहेत। दिग्विजय खानविलकरांच्या सहभागी माझ्या प्रचारामध्ये सहभागी झाला। बोंद्रे दादांच्या चंद्रकांत बोंद्रेंच्या सहभागी या ठिकाणी प्रचारात त्यांच्यासमोर मुलगा ते सहभागी झाले। खासदार महाडिक साहेब यांचं विशेष नाव घेतं, तेही या प्रचारामध्ये सहभागी झाले। भाजप, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, अजितदादा गट, RP आठवले गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, मी विशेष नाव, स्वाभिमानी शेतकरी संघटनाही माझ्या प्रचारामध्ये त्या ठिकाणी जालंधर पटेल, जनार्दन पटेल, त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी RP आठवले गटाचे सगळे उत्तमराव कांबळे, शाजी कांबळे, बाळासाहेब वाशीकर, सगळे एक दिलानं राबले। ह्यात कुणाचा उमेदवार यांनी बघितलं नाही। ह्या ठिकाणी सीट आणायची, कारण गेल्या निवडणुकीमध्ये आपल्याला कल्पना आहे, माझा संपर्क आहे, माझं काम आहे, तरी गेल्या 19ला माझा अनेक लोकांनी ह्याला पुढे जाऊ द्यायचं नाही, काम करणाऱ्या माणसाला ओढायची पद्धत या ठिकाणी आहे। तीच पद्धत परत एकदा आता करण्याचा अनेक लोकांनी प्रयत्न केला, पण तो मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादानं, या जनतेच्या आशीर्वादानं मी पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये विजयी। निवडणूक भावनी करण्याचा देखील प्रयत्न झाला, मोठी ताकद लावण्याचा प्रयत्न, काय ते सगळ्यात मोठा प्रश्न होता म्हणजे 70,000चं लीड माझ्यावरती लोकसभेला होतं। हा प्रभावशाली मतदारसंघ, या ठिकाणी मला वाटते सतीश बंटी पाटलांच्या प्रभावाखाली असणारा मतदारसंघ आहे, शाहू महाराजांच्या प्रभावाखाली असणारा मतदारसंघ आहे। त्याचबरोबर दिवंगत PN पाटील यांचं 4 महिन्यापूर्वी निधन झालं होतं आणि अनेक लोक त्या विभागामध्ये सहानुभूती होती। ही सहानुभूती विशेष करून ते थोपवणं आणि आपलं काम लोकांच्या समोर घेऊन जाणं, माझा संपर्क लोकांसमोर घेऊन जाणं, ही खरी कसोटी होती। कारण सगळ्यात महत्त्वाचा तो एक प्रश्न होता। कारण मला वाटतं प्रचाराच्या मतदाना दिवशी सुद्धा दिवंगत PN पाटलांचे पोस्टर आणि फोटो त्या ठिकाणी उभा केले होते, आरत्या केल्या होत्या। मतदानाला जाताना लोकांना ते त्या ठिकाणी फोटोला पाया पडून शपथा घेऊन जायला लावत होते। असे प्रकार अनेक ठिकाणी घडले होते। वास्तविक हे चुकीचं आहे। ठीक आहे, निवडणुकीमध्ये सगळ्या गोष्टी जाहीर आहेत, या सगळ्या गोष्टीला थोपून या ठिकाणी आपण विजय झालो। महायुती कोल्हापूरमध्ये आता जवळपास 10-0 एक अपक्ष आपल्याच भाजपच्या आहे, त्या ठिकाणी अपक्ष राहिलेला, मात्र 10-0 काँग्रेस पूर्णपणे हद्दपार या ठिकाणी झाले। ज्या ठिकाणी मी सांगितलं होतं की या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दहशतवाद संपणार आहे। मी म्हणेल तीच पूर्व दिशा आणि मी म्हणेल तेच सगळं खरं, या गोष्टी आता संपुष्टात आल्या आहेत। मला वाटते त्या लोकांनी, त्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करावं, ज्यांनी तुम्हाला राजकारणामध्ये विद्यार्थी दशेपासून बरोबर घेतलं, जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये बरोबर घेतलं, अनेक वेळा विधान परिषदेमध्ये आमच्या पक्षाच्या माध्यमातून तुम्हाला मतदानाचा आम्ही सदस्य त्या ठिकाणी दिले, त्यावेळी काही शब्द लोकांनी आपल्याला दिले होते, त्याच्या सगळ्याची आपण फसगत केली, तरीसुद्धा आम्ही गोकुळमध्ये तुमच्याबरोबर राहिलो होतो। आम्ही सगळी गोकुळमध्ये राहिलो म्हणून आपल्याला हे दिवा स्वप्न होते ते पूर्ण करता आलं। आणि मला वाटते अशा सगळ्या गोष्टी विसरून प्रत्येकाला आता कोण काय माहिती आहे का, आपल्या सतीश बंटी पाटलांना मी आज सल्ला देतो, मी त्यांना वारंवार सल्ला देतोय की ज्या लोकांनी तुम्हाला लहानपणापासून मदत केली, वेगवेगळ्या राजकारणामध्ये मदत करायचं ठिकाण तुम्हाला केलं,
त्याची परतफेड उपकारानं माणसानं करायची असते. यांना एवढंच सवय आहे की मी त्यांची सवय आहे की या ठिकाणी दुसरा कोणी मोठा होऊ नये. मी खरंच त्यांना अजून सांगतो की तुम्ही आत्मपरीक्षण करा. आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते असतात जे आम्ही रात्रंदिवस लोकांसाठी राबतोय, आम्ही कष्ट करतोय, आम्ही लोकांच्यामध्ये समाविष्ट असतोय. मी 24 तास लोकांसाठी आम्ही देतोय. अशा अनेक राजकीय माणसांचं जीवन उद्ध्वस्त करणे चुकीचं होते. शेवटी नीतिमत्ता होती. कुठंतरी खऱ्याला खरं खोट्याला खोटं म्हणायचं होतं. माझ्या सगळ्या घरच्यांचा आमच्या कुटुंबाचा आम्हाला आशीर्वाद होता. त्याला डी सी नरके साहेबांचा आशीर्वाद होता. ते खरं आहे तेच घेऊन आम्ही नीतिमत्तेनं वागतोय. मला वाटतं एक शेवटी सत्याला त्रास असतोय परंतु सत्य सत्य असतं. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे होते चंद्रदीप नरके. तर त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे सत्य हे नेहमी सत्यच असतं आणि म्हणूनच आपला त्या ठिकाणी मोठ्या मताधिक्यानं विजय देखील झालेला. त्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्या हातून जास्तीत जास्त काम जे आहे ते या मतदारसंघात देखील करू असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.